प्रवाह न्यूज, प्रतिबिंब जनसामान्यांचे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती. कालच आपण भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74वा वर्धापन दिन साजरा केला. मोठ्या उत्साहाने आपण आपल्या सैन्य दलांनी, निमलष्करी दलांनी, पोलिसांनी, नागरिकांनी प्रसंगी प्राणाचं बलिदान देऊन तुमच्या माझ्या भारत देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखली आणि त्या सैनिकांना, भारत मातेच्या वीर सुपुत्रांना वंदन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. भारतीय राज्यघटनेचं पालन करण्याबद्दल आपण सगळे वचनबद्ध आहोत आणि हे सगळं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे संविधान दिलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक जाती धर्माची लोक एकत्र राहून आपला भारताचा, आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या सातारा जिल्ह्याचा, आपल्या औंध परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण औंध शिक्षण मंडळाच्या श्री यमाई श्रीनिवास विद्यालयाच्या शतकोत्तर सर्वोत्तम महोत्सव मोठ्या उत्साहात चैतन्यमय वातावरणामध्ये साजरा करतोय. एखाद्या विद्यालयाने 25 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 75 वर्ष ही यशस्वी वाटचाल करणं ही गौरव सर्वांसाठी अतिशय गौरवशाली आणि अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे. या प्रदीर्घ वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आजच आम्ही मीटिंगमध्ये असताना काही कन्सर्ननी त्याचा उल्लेख केला. सतत काहीतरी नवीन या संस्थेमध्ये देण्याचा प्रयत्न आमचा असतो. आज आम्ही सगळ्यांनी, ट्रस्टींनी, अध्यक्ष, चेअरमन सगळ्यांनी ठरवलं की आता 125 वर्षात आपण पदार्पण करत असल्यामुळं आपल्या सगळ्या ज्या काही इमारती आहेत, मग ज्युनियर कॉलेज असेल, सिनियर कॉलेज असेल, आपलं तरी यमाई श्रीनिवास विद्यालय असेल, आपलं इंग्लिश मिडियम स्कूल असेल, आपलं हॉस्टेल असेल, त्या सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीनं आतून बाहेरून सगळ्या रंगरंगोटी आणि जे काही किरकोळ दुरुस्त्या असतील त्याही करायच्या. मित्रांनो, जवळपास तुम्हाला आश्चर्य वाटेल 1 कोटी रुपये या सगळ्याला खर्च येतो. चांगल्या पद्धतीनं काही सुविधा मी आज देखील प्रिन्सिपल आणि काही माझ्या मुख्याध्यापकांना विचारलं की कुठं कुठं काय गरज आहे. ती गरज पूर्ण करण्याच्या करता आम्ही सगळेजण निश्चितपणे त्याच्यात लक्ष घालू आणि लवकरच तुम्हाला इथलं रंगरंगोटीचं काम सुरू झालेलं दिसेल. जेवढं चांगल्यातलं चांगलं करता येईल तो करण्याचा आमचा सगळ्यांचा मनापासूनचा मानस आहे. लवकरच आपल्या इथं आपण श्रीमंत हर्षिता राजे इंग्लिश मिडियम स्कूलची नवीन इमारत साधारण एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. मे मध्ये त्याचं उद्घाटन घ्यायचं आहे. तिथं पण इंग्रजी माध्यमाचं दर्जेदार शिक्षण आज आपण देतोच, परंतु तिथं जागेची मर्यादा आहे आणि म्हणून चांगल्या ठिकाणी तिथं ग्राउंड, मुलांना खेळायची व्यवस्था, मुलांना नीटपणे सगळ्या प्रकारच्या सुविधा, पायाभूत सुविधा आणि टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफला पण सगळ्या सुविधा देण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, आई वडिलांचे कष्ट कधी विसरू नका. आई वडिलांच्या मुळे तुम्ही आम्ही इथं आहोत आणि त्याच्यामुळं तुमचं वय हे नवीन नवीन गोष्टी शिकण्याचं आहे. मुलांना चांगल्या गोष्टी अवश्य शिका, परंतु आई वडिलांचे कष्ट कधीही विसरू नका. समाजातल्या ज्या ज्या व्यक्तींनी आपापल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केलेली आहे अशा पद्धतीची मदत इतरांना करून त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकीचा वारसा आणि ते कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करा. अजून एक महत्वाची गोष्ट मुलांना, मुलींना तुम्हाला सांगायची ती म्हणजे मित्र. जीवनात मित्र देखील खूप महत्वाचे आहेत, परंतु मित्र निवडताना काळजी घ्या. जीवनात यशस्वी होण्यास किंवा बर्बाद होण्यास मित्राची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे चांगले मित्र निवडा. वाईट संगतीपासून जाणीवपूर्वक दूर राहा. खाताड्या पितळ्यांच्या नादी तर अजिबात लागू नका. तुम्ही जगत असलेल्या शाळेतला काळ, त्यानंतरचा तरुणपणाचा काळ हा तुमचा उमेदीचा काळ असतो. त्यामुळे हीच महत्वाची वेळ आहे. स्वतःच्यासाठी, कुटुंबाच्यासाठी, आई वडिलांच्यासाठी आणि देशासाठी, गावासाठी खूप काही करण्याची तुम्ही सगळेजण निश्चितपणे ते करून दाखवा. तशा प्रकारचे संस्कार
या संस्थेच्या माध्यमातून आमचे शिक्षक आणि बाकीचे सगळे सहकारी करतील त्याबद्दलची खात्री बाळगतो. औंध शिक्षण मंडळाच्या श्री यमाई श्रीनिवास विद्यालय शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्हाला पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो. बरेच महिने मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत पडलेला होता, परंतु त्यामध्ये देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिथं मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन त्यांच्या तिथं मूर्तीला साक्षीला ठेवून त्यांनी शपथ घेतली आणि महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी मराठा आरक्षण त्या ठिकाणी देणार. आणि तशा पद्धतीनं काल उशिरा रात्रीपर्यंत चर्चा चाललेली होती आणि एक चांगल्या प्रकारचा मार्ग निघाला.